मकर राशीच्या जातकांनो, लिहून ठेवा. उद्या या 4 घटना तुमचे आयुष्य बदलून टाकतील. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफर यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मकर राशीच्या जातकांनो, आज मी तुमच्याशी एक ज्योतिषी म्हणून नाही, तर तुमच्या हक्काची व्यक्ती म्हणून बोलतेय. आजपर्यंत तुम्ही फक्त सोसलंय, लोकांनी तुम्हाला गृहीत धरलं, तुमच्या साधेपणाचा फायदा घेतला आणि जेव्हा तुमची वेळ आली तेव्हा प्रत्येक हाताने तुम्हाला मागे खेचलं. रात्रीच्या अंधारात उशीत तोंड खुपसून किती रडलात हे जगाला माहीत नाही, पण त्या देवाला सगळं माहीत आहे. पण थांबा, आता रडणं थांबवा, कारण 25 मार्च 2026 ची पहाट तुमच्यासाठी साधी नसेल. नियतीने तुमच्या कष्टाचं देणं मान्य केलंय. उद्या तुमच्या आयुष्यात अशा 4 घटना घडणार आहेत ज्या तुमची रडगाणी संपून विजयाची गाथा सुरू करतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला समजेल की नशिबाचं चक्र कसं फिरतं. शेवटच्या 5 मिनिटांत मी जे सांगणार आहे ते ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. मकर राशीचा संघर्ष, दगडातून घडलेला हिरा. मकर रास म्हणजे काय? मकर रास म्हणजे अखंड संघर्ष. शनिदेवांची ही रास तुम्हाला सोन्यासारखं तावून सुलाखून निघायला लावते. तुम्ही लहानपणापासूनच जबाबदाऱ्यांचं ओझं खांद्यावर घेतलंय. ज्या वयात खेळायचं होतं त्या वयात तुम्ही कुटुंबाचा विचार केलात. ज्या वयात उडायचं होतं त्या वयात तुम्ही इतरांचे अश्रू पुसत होता. पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं? अपमान, अवहेलना. ज्यांना तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करून दिलं त्यांनीच आज तुम्हाला "तू आमच्यासाठी केलंस काय?" असा प्रश्न विचारला. ही जखम किती खोल आहे हे मकर राशीच्या व्यक्तीशिवाय कोणीही समजू शकत नाही. तुम्ही दगड झालात जगासाठी, कारण तुमचं मन आता कोमल राहूच शकलं नाही. पण लक्षात ठेवा, दगडच तो असतो जो काळाच्या ओघात हिरा बनतो. आणि उद्या तोच क्षण आहे जेव्हा तुमची चमक जगाला दिसेल. आर्थिक संकटातून सुटका, पहिली मोठी घटना जी तुमच्या झोपे उडवणाऱ्या कर्जाचा अंत करेल. मकर राशीचे लोक कधीच कोणाचं फुकटचं घेत नाहीत, पण परिस्थितीने तुम्हाला अशा वळणावर आणलं की तुम्हाला हात पसरावे लागले. ज्यांनी पैसे घेतले त्यांनी ते बुडवले, पण ज्यांना तुम्हाला द्यायचे आहेत त्यांनी तुम्हाला त्रास दिला. उद्या 25 मार्चला गजलक्ष्मी योग तुमच्या राशीवर प्रभाव टाकत आहे. उद्या असा एखादा मार्ग मोकळा होईल जिथे तुमचे अडकलेले जुने पैसे, मग ते जमिनीचे असोत, वारसा हक्काचे असोत किंवा कोणाला उसने दिलेले असोत, ते तुमच्याकडे परत येण्याची प्रक्रिया सुरू होईल. तुमच्या खिशात उद्या लक्ष्मीचा वास असेल आणि तुमच्या कपाळावरची चिंतेची लकीर पुसली जाईल. हे तुमचं नशीब नाही, तर तुमच्या कष्टाचं व्याज आहे जे निसर्ग तुम्हाला परत करत आहे. शत्रूंचा मानभंग आणि सत्याचा विजय. दुसरी घटना, तुमच्या आत्मसन्मानाची. मकर राशीच्या लोकांच्या मागे बोलणारे खूप असतात. तुमच्या कामात खोडा घालणारे, तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे आणि तुम्हाला अपयशी ठरवणारे लोक तुमच्याच आसपास वावरत आहेत. तुम्ही शांत राहिलात कारण तुम्हाला वाद घालायचा नव्हता. पण उद्या ग्रह सांगत आहेत की जे लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत होते तेच उद्या स्वतःच्या कर्माने तोंडघशी पडतील. तुम्हाला काहीही करण्याची गरज पडणार नाही. निसर्ग असा न्याय करेल की ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांनाच तुमची मदत मागण्यासाठी तुमच्या दारात यावं लागेल. हा तुमच्या संयमाचा विजय असेल. उद्या तुमचा आवाज समाजात बुलंद होईल आणि तुमची मान अभिमानाने वर होईल. करिअरची नवी पहाट. तिसरी घटना तुमच्या कर्माशी संबंधित आहे. तुम्ही रात्रंदिवस एक केलं, ऑफिस असो वा व्यवसाय, तुम्ही प्रामाणिक राहिलात. पण श्रेयाची वेळ आली की दुसऱ्यानेच ते लाटलं. आता पुरे झालं. उद्या 25 मार्चला तुम्हाला अशी एक संधी मिळेल किंवा असा एखादा फोन कॉल येईल जो तुमच्या आयुष्याच्या पुढची 10 वर्ष सुरक्षित करेल. जे प्रमोशन रखडलं होतं, जी नोकरी मिळत नव्हती किंवा जो व्यवसाय ठप्प झाला होता त्याला उद्या गती मिळेल. मकर राशीच्या व्यक्तीला कोणाच्या ओळखीची गरज नसते, त्याचा कामच त्याची ओळख असतं. उद्या तुमचं काम बोलेल आणि जग तुमचं कौतुक करेल. ही संधी साधी नसेल, हे तुमच्या आयुष्याचं टर्निंग पॉइंट असेल. आर्थिक स्थिती, रक्ताचं पाणी केलेल्या कष्टाचा हिशोब. माझ्या मकर राशीच्या बांधवांनो, आता आपण त्या विषयावर बोलूया ज्याने तुमची कित्येक वर्षांची झोप उडवली आहे, ती म्हणजे तुमची आर्थिक स्थिती. मकर राशीचा माणूस कधीच पैशाचा हापापलेला नसतो. त्याला फक्त आपल्या माणसांना सुखात ठेवायचं असतं.
पण नियतीने तुमची अशी परीक्षा घेतली की कधी कधी खिशात 10 रुपये नसतानाही तुम्हाला जगासमोर मी सुखात आहे असं नाटक करावं लागलं. ज्यांच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी किंवा आजारपणासाठी तुम्ही स्वतःच्या गरजा मारल्या, पदरचे पैसे खर्च केले, त्यांनीच आज तुमची किंमत शून्य केली. पण लिहून ठेवा, 25 मार्च 2026 हा दिवस तुमच्या आर्थिक विवंचनेचा शेवटचा दिवस असेल. उद्या ग्रह तुमच्या कुंडलीत धनलक्ष्मी योगाची निर्मिती करत आहेत. हा पैसा अशा मार्गांनी येईल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. जुनी गुंतवणूक अचानक फळ देईल किंवा कोणाकडे तरी अडकलेले तुमचे हक्काचे पैसे व्याजासह परत येतील. उद्या तुमच्या हातात जो पैसा येईल तो केवळ नोटांचा पुडका नसेल, तर तो तुमच्या कष्टाचा आणि संयमाचा सन्मान असेल. उद्यापासून तुमची बँक बॅलन्स वाढायला सुरुवात होईल आणि गरिबीचे ते दिवस आता फक्त एक वाईट स्वप्न म्हणून तुमच्या स्मरणात राहतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आरोग्य. मकर राशीच्या लोकांनी स्वतःच्या शरीराकडे कधीच लक्ष दिलं नाही. घरच्यांच्या काळजीत, कामाच्या व्यापात तुम्ही स्वतःच्या दुखण्याकडे दुर्लक्ष केलंत. कधी पाठ दुखतीये, कधी पाय दुखतायत, तर कधी मानसिक तणावामुळे रात्रीची झोप येत नाहीये. पण तुम्ही कुणाकडे तक्रार केली नाही. मला काय होतंय, मी ठीक आहे असं म्हणत तुम्ही स्वतःलाच झिजवलत. पण माझ्या मकर राशीच्या मित्रांनो, तुमचं शरीर आता थकलंय, पण घाबरू नका. उद्याचा दिवस तुमच्या आरोग्यासाठी संजीवनी घेऊन येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जे आजारपण तुम्हाला छळत होतं किंवा ज्या मानसिक तणावामुळे तुम्ही गुदमरून जात होता, त्यातून उद्या तुम्हाला मुक्ती मिळायला सुरुवात होईल. उद्या तुम्हाला जाणवेल की तुमच्या डोक्यावरचं विचारांचं ओझं हलकं झालंय. मकर राशीच्या मित्रांनो, तुम्ही सुदृढ राहिलात तरच तुमच्या कुटुंबाचा डोलावरा उभा राहील. त्यामुळे उद्यापासून स्वतःसाठी थोडा वेळ काढा, कारण आता तुम्हाला तुमचं सहैश उपभोगण्यासाठी निरोगी राहणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमची आर्थिक स्थिती आणि तुमचं आरोग्य आता सुधारलं पाहिजे, तर कमेंटमध्ये माझं आरोग्य आणि संपत्ती दोन्ही उत्तम राहणार असं नक्की लिहा. तुमचा हा सकारात्मक विचारच ब्रह्मांडामध्ये तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण करेल. कमेंट करा आणि स्वतःच्या नशिबावर शिक्कामोर्तब करा. आणि चौथी, सर्वात महत्त्वाची घटना, तुमच्या घराची शांतता. मकर राशीचा माणूस बाहेरून कितीही कठोर दिसला तरी आतून तो आपल्या कुटुंबासाठी खूप हळवा असतो. तुमच्या घराला कोणाची तरी नजर लागली होती. सततची भांडणं, आजारपण किंवा मुलांच्या भविष्याची चिंता यामुळे तुमचं घर राहिलं नव्हतं. उद्या तुमच्या घरात आनंदाची अशी लाट येईल की कित्येक महिन्यांनी तुमच्या घरातील थोरा मोठ्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसेल. कदाचित मुलांकडून एखादी मोठी आनंदाची बातमी मिळेल किंवा जोडीदारासोबतचे दुरावलेले संबंध पुन्हा जुळतील. उद्या तुम्हाला जाणीव होईल की तुमच्या कष्टाचं चीज झालंय. उद्याची संध्याकाळ तुमच्या घरासाठी सुखाची आणि समाधानाची असेल. माझ्या मकर राशीच्या मित्रांनो, हे जे मी सांगितलंय ना, हे तुमच्या आयुष्यात घडायला सुरुवात झालीय. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की आता माझी वेळ आली आहे, तर कमेंटमध्ये हो, माझ्या देवावर विश्वास आहे किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहा. तुमची एक कमेंट ही निसर्गाला दिलेली तुमची पोचपावती असेल. आणि हो, हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा जे मकर राशीचे आहेत आणि सध्या खचलेले आहेत. त्यांना सांगा, अंधार संपलाय. जाता जाता एकच सांगते, डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. तुमच्या संघर्षाची जी काळरात्र होती ती आता संपली आहे. तुम्ही जगासाठी एक सामान्य माणूस असाल, पण तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही त्यांचा पूर्ण संसार आहात. स्वतःला कधीच कमी लेखू नका. उद्या जेव्हा चांगलं काही घडेल तेव्हा हात जोडून त्या ईश्वराचे आभार मानायला विसरू नका. मकर राशीचे लोक झुकतात पण कधीच मोडत नाहीत. उद्याचा सूर्य फक्त तुमच्यासाठी उगवणार आहे. काळजी घ्या आणि पुन्हा भेटूया एका नवीन आशेसह. तर हे होतं आजचं मकर राशीचे भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाऊ याची स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.